तटकरे यांच्या घरी आज महायुतीच्या नेत्यांसाठी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण पाहतोय की हे नेते जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजितदादा पवार हे एकत्रितच एकाच गाडीतून सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत। जवळपास 1 तास सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम जो आहे तो असणार आहे। या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की राजकीय चर्चा जी आहे ती होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रायगड त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही, त्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डिनर डिप्लोमसी जी आहे ती होते का खरं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम जो आहे तो संपलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते उपस्थित राहतील। जवळपास 1 तास सुनील तटकरे यांच्या घरी हा सगळा स्नेहभोजनाचा कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे राजकीय चर्चेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे कालपासून एकत्रित एकाच गाडीमध्ये अमित शहा यांच्यासोबत प्रवास करतायत, त्यामुळे राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरती या तिघांमध्ये काय चर्चा होते का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम आटपून आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जो आहे तो सुनील तटकरे यांच्या घराच्या दिशेला रवाना झाला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरव, प्रदीप कापसे, TV9 मराठी, रायगड।